आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी म्हण आणि त्या म्हणींचा अर्थ पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मराठी म्हण आहे आणि तिचा अर्थ आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी। अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा अर्थ जाणून घेऊ। बलाढ्य व्यक्ती गरज असताना कोणत्याही व्यक्तीकडे मदतीची याचना करतो। बलाढ्य व्यक्ती गरज असताना कोणत्याही व्यक्तीकडे मदतीची याचना करतो। पुढील म्हण आहे आपल्याच पोळीवर तूप ओढणे किंवा ओतणे। आपल्याच पोळीवर तूप ओढणे या म्हणीचा अर्थ आहे फक्त स्वतःचाच फायदा साधून घेणे। फक्त स्वतःचाच फायदा साधून घेणे। पुढील म्हण आहे आईचा काळ बायकोचा मवाळ। आईचा काळ आणि बायकोचा मवाळ या म्हणीचा अर्थ जाणून घेऊ। आईकडे दुर्लक्ष करणे पण बायकोची जास्त काळजी घेणे। पुढील म्हण आहे आणि तिचा अर्थ आहे आगीतून निघून फुफट्यात पडणे। आगीतून निघून फुफट्यात पडणे या म्हणीचा अर्थ आहे एका संकटातून सुटून दुसऱ्या संकटात पडणे किंवा सापडणे। एका संकटातून सुटून दुसऱ्या संकटात सापडणे। पुढील म्हण आहे तिचा अर्थ आहे आचार भ्रष्टनी सदा कष्ट। आचार भ्रष्टनी सदा कष्ट या म्हणीचा अर्थ आहे अनाचाराने वागणारा माणूस सदा दुःखी असतो। अनाचाराने वागणारा माणूस सदा दुःखी असतो। पुढील म्हण आहे अतिपरिचयात अवज्ञा या म्हणीचा अर्थ पाहूया। अतिपरिचयात अवज्ञा अतिघनिष्ठ संबंध हानिकारक ठरू शकतो। अतिघनिष्ठ संबंध हानिकारक ठेवू शकतो। पुढील म्हण आहे आयत्या बिळात नागोबा। आयत्या बिळात नागोबा या म्हणीचा अर्थ आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। दुसऱ्याच्या कष्टाचे फळ आपल्याकडे घेणे।